नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात केली आहे। वर्धा आणि गोंदिया इथं झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत त्यांनी विरोधकांवर तोफ डागली। विशेष म्हणजे काँग्रेसपेक्षाही नरेंद्र मोदींच्या टीकेचं लक्ष होते शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस। पवार आपले राजकीय गुरु आहेत अशी स्तुतिसुमनं ज्या शरद पवारांवर उधळलीत, तेच शरद पवार आज मोदींच्या टीकेचे धनी ठरलेत। काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेस नरेंद्र मोदींच्या रडारवर का आली आहे? शरद पवारांच्या घरात गृहकलह सुरू आहे असा आरोप मोदींनी कशाच्या आधारावर केलाय? तिहारमध्ये नेमकं कोण बंद आहे आणि ज्याचा उल्लेख नरेंद्र मोदी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संदर्भात करत आहेत, ती व्यक्ती काय कारणानं राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवतीये? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोण आहेत ज्यांच्या तिहारमध्ये असलेल्या व्यक्तीच्यामुळे झोप उडण्याची घटना घडू शकते? शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर तुफानी हल्ला करत असतानाच नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेमध्ये काय बोललं जातंय? सगळ्यामध्ये नरेंद्र मोदींची आणि भाजपाची काय रणनीती असावी? लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमागे नेमकं दडलंय तरी काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। मोदी पवारांवर का भडकले? राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिहार तुरुंगाचं कनेक्शन नेमकं काय याची जोरदार चर्चा सुरू झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोंदियातल्या सभेतल्या एका खळबळजनक वक्तव्यानंतर। मोदींनी नेमका कुणावर निशाणा साधला आणि काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं कथित तिहार कनेक्शन, या बातमीपत्रात पाहूया। एनसीपी के नेता, लेकिन उनको पूछ लीजिए कि आजकल उनको नींद क्यों नहीं आती? नींद का कारण है उनकी नींद आजकल दिल्ली की तिहाड़ जेल में जमा पड़ी है। पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर एकच चर्चा, राष्ट्रवादीचं तिहार कनेक्शन काय? तिहार मधल्या त्या व्यक्तीमुळे खरंच उडालीये राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप? तिहार मधली ती व्यक्ती कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा चेहरा, हेच ते राष्ट्रवादी काँग्रेसचं तिहार कनेक्शन। याचं नाव दीपक तलवार, ओळख कुप्रसिद्ध कॉर्पोरेट लॉबिस्ट। काही दिवसांपूर्वीच दीपक तलवारचं दुबईतून प्रत्यार्पण झालं। सध्या तो तिहार तुरुंगात आहे। कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी राखून ठेवण्यात आलेले 90 कोटी रुपये हडप केल्याचा दीपक तलवारवर आरोप आहे। पण खरी गोम आहे ती दीपक तलवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मैत्रीमध्ये, आणि हेच ते राष्ट्रवादीचं कनेक्शन। याच मैत्रीचा फायदा घेऊन तलवारनं एअर एशियासाठी सरकारी धोरणात बदल करून घेतले। सरकारच्या नियमानुसार परदेशात प्रवासी सेवा देण्यासाठी विमान कंपनीकडे 5 वर्षांचा अनुभव आणि 20 विमानं असणं बंधनकारक आहे। तलवारनं या नियमांना फाटा देऊन सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन एअर एशियाला परदेशात प्रवासी वाहतुकीसाठी परवाना मिळवून दिल्याचा आरोप आहे। त्याचबरोबर पाश्चिमात्य विमान कंपन्यांच्या फायद्याचे करार घडवून आणण्यात तलवारची मोठी भूमिका असल्याची चर्चा आहे। तलवारनं घडवून आणलेल्या याच करारांमुळे भारत सरकारची कंपनी एअर इंडियानं अत्यंत किफायतशीर हवाई मार्गांवरच्या फेऱ्या गमावल्याचा आरोप होतो। तलवारने घडवून आणलेले सगळे करार प्रफुल्ल पटेल यांच्या कारकिर्दीत झाले। प्रफुल्ल पटेल आणि तलवार यांच्यात घट्ट मैत्री असल्याची दिल्लीच्या वर्तुळात नेहमीच चर्चा रंगायची। 2 वर्षापूर्वी आयकर विभागाने दिल्लीतील त्याच्या घरावर छापा घातला व तेव्हा तब्बल 1000 कोटी रुपयांचं उत्पन्न लपवल्याचा तलवारवर आरोप आहे। त्यामुळे भंडारा गोंदिया येथील सभेत मोदींनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे। झी मीडियासाठी रत्नशीलसह अमर काणे, नागपूर। तर या बातमीपत्रात आम्ही उलगडा केला की काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं तिहार कनेक्शन आणि तिहारमध्ये असलेली ही व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाची झोप उडवू शकते। अर्थातच या विषयावर चर्चा करण्यासाठी आजचे मान्यवर आपल्या सोबत आहेत। हेमलता पाटील, प्रवक्त्या काँग्रेस पक्ष, विद्या चव्हाण, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
त्याचबरोबर मधू चव्हाण, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. पहिला प्रश्न विद्या चव्हाण यांना. विद्याताई, ज्या पद्धतीची माहिती समोर आली आहे त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया द्या. नाही, मला असं म्हणायचं आहे की राष्ट्रवादीचं काय कनेक्शन आहे किंवा मोदी पवारांवर काय भडकले आहेत किंवा तिहार जेलमधनं काहीतरी राष्ट्रवादीचं कनेक्शन आहे का, हे सगळे मुद्दे निवडणुकांच्याच वेळीच बाहेर आणण्याचं कारण काय, पहिली गोष्ट. आणि जर अशा प्रकारे जर काय ते कनेक्शन काढत असतील तर त्यांनी काढावं ना. म्हणजे पंतप्रधान पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत सगळं काही त्यांच्याकडे आहेत आणि अनेक गोष्टींचा त्यांनी कसे गैरवापर केला. ईडी असेल, CBI असेल, CID असेल, सगळ्याचा गैरवापर प्रत्येक संविधानात्मक ज्या संघटना आहेत त्यांचा गैरवापर मोदींनी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी कसा केला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला धमकावण्याचा हा जर प्रयत्न असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस काय अशा भीतीपोटी काही त्याला भीक घालणार नाही आहे. कारण आम्ही जे काय केलं असेल तर केलं असेल, त्याच्यामध्ये काही निवडणुकांचा साठी त्याचा वापर करून जर काय केलं जात असेल तर ते मोदी स्वतः पंतप्रधान. तुम्हाला वाटतं का की गोंदियात जाऊन ज्या पद्धतीचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडून झालं त्यानंतर प्रफुल्लभाई अर्थात प्रफुल्ल पटेल घाबरले असतील? नाही, प्रफुल्ल पटेलांनी काय घाबरण्याचा सवालच नाही आहे. प्रफुल्लबाईंनी जे स्वतः एव्हिएशनमध्ये जे होते तेव्हा त्यांनी जे काम केले ते आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. तुम्ही दिल्ली एअरपोर्टपासून मुंबई एअरपोर्टपासून अगदी प्रत्येक एअरपोर्टवरती जा. आज एवढी मोठी सुधारणा प्रफुल्लबाईंनी केलेली आहे आणि ते इतक्या थोड्या ह्याच्यात केलेली आहे. त्यामुळे आता त्याच्यात काहीतरी कुरतडायला काहीतरी केलं आहे, असे उंदीर सोडायचा प्रकार जर असेल तर त्यांनी करावा ना. ते मोदींचं कामच आहे. त्यामुळे तिहार जेलमध्ये काहीतरी आहे आणि प्रफुल्लभाई काहीतरी घाबरलेले असतील वगैरे. घाबरत वगैरे कोणी नाही आहे. आणि ज्या लोकांनी विकास करून दाखवलेला आहे त्या लोकांविषयी असं काहीतरी काढायचं तर मग तुम्ही जो विकास करताय त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे ना. मग ते एक एक प्रकरणं काढली तर किती होतील. अगदी नागपूरचा तुमचा तो काय कुठला रस्ता काय म्हणायचं त्याला, समृद्धी मार्ग असेल किंवा नागपूरची मेट्रो असेल किंवा अनेक प्रकल्प असतील. इथे म्हटले जाते काही लोकांचे सिमेंट कारखाने आहेत म्हणून त्यांनी हे सगळे रस्त्यांची कामं काढलेली आहेत. नंतर या अनुषंगाने कोणी अशी व्यक्ती तुमच्या माहितीत आहे का की जी तुरुंगात आहे ज्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कोणाची झोप उडू शकते, अशी काही माहिती तुमच्याकडे आहे का? कारण विषय हा थेट तुरुंगातल्या व्यक्तींच्या निमित्तानं जास्त गंभीर बनतोय. बघा, आमच्या माहितीतलं कोणी असणं किंवा काय करणं हे ते नंतरचं काम आहे. जेव्हा आमच्या हातामध्ये सत्ता येईल तेव्हा आम्ही बघू. परंतु आम्ही कधीही सूडबुद्धीने वागत नाही. काँग्रेस असेल, सत्ता येईल तेव्हा आम्ही बघू आणि सूडबुद्धीने वागत नाही. मग हे सगळं तुम्ही मला विचारताय की हे प्रकरण तुमच्याकडे काही आहेत का, तर आम्ही असं सूडबुद्धीने कधी वागलेलो नाही आणि वागणारही नाही. परंतु एक मोठी चूक झालेली आहे की 2002 मध्ये गुजरातमध्ये जे दंगे झाले तेव्हा 2 गुंडांना खुलं सोडण्यात आलं. त्याच्यामुळे ते आज सगळं होत आहे. नाहीतर आम्ही साधारणपणे चर्चेत लक्षात येतोय. पण आता मला पुढचा प्रश्न खरं तर मधू चव्हाणांना विचारायचा होता, पण तत्पूर्वी या विषयावर आणखीन थोडीशी माहिती आपण सुरेश भटेवरा यांच्याकडून घेणार आहोत. भटेवरा म्हणजे असं नाव जे पवार घराण्याच्या एकूणच राजकीय डावपेचांना बऱ्यापैकी अभ्यासतं आणि एकूणच पवारांच्या विषयी महाराष्ट्रात बऱ्यापैकी माहिती बाळगून आहेत. भटेवरा साहेब, मला वाटतं मी काही चुकीचं बोलत नाहीये. आता तुमच्याकडून अपेक्षित माहिती मला ही आहे की नरेंद्र मोदींनी नाव न घेता पण तिहार तुरुंगातल्या अटकेत असलेल्या एका व्यक्तीच्या बद्दल इशारा करत का बोलावं आणि अशा प्रकारे राष्ट्रवादीवर राग का करावा? मी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभा सुरू झाल्यापासून पाहतोय मोदींची जी भाषणं आहेत त्याच्यामध्ये त्यांना जे काही म्हणायचं होतं त्याची जी सुरुवात त्यांनी वेगवेगळ्या सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, स्पेस स्ट्राईकपासून सुरू केली, त्या कुठल्याही गोष्टीला त्यांना प्रतिसाद मिळत नाही. सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या राहतात. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते पश्चिम बंगालमध्ये गेले की ममता बॅनर्जीवर अटॅक कर, महाराष्ट्रात आले की शरद पवारांवर अटॅक कर, अशा पद्धतीने त्यांचं प्रचाराचं सूत्र
त्यांनी स्ट्रॅटेजी बदललेली दिसते. याच्यामध्ये एक गोष्ट मला स्पष्टपणे दिसते की महाराष्ट्रातले चारही प्रमुख पक्ष जर आपण डोळ्यापुढे आणले तर त्या चारही प्रमुख पक्षांमधला ज्येष्ठ नेता दिल्लीच्या राजकारणामध्ये की जो सगळ्या महाराष्ट्राचा एखादा कुटुंब प्रमुख असावा अशा पद्धतीच्या भूमिकेत पवार आहेत. बरं, ती फक्त महाराष्ट्रापुरती भूमिका आहे का? तर आत्ता जे आघाड्यांचं राजकारण चालू आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी प्लस 41 पक्ष आणि इकडे ज्याचा मोदी महामिलावट म्हणून उल्लेख करतात ती पण एक आघाडी. या आघाडीमध्ये सर्वात अनुभवी, सर्वात ज्येष्ठ आणि देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या नेत्यांना सूत्रबद्ध पद्धतीने बांधण्याची क्षमता असलेलं नेतृत्व कोण? तर शरद पवार. मग आता मोदींचं असं आहे की मोदींना पक्षातले असो की पक्षाबाहेरचे असो पंतप्रधानाचा कोणीही दावेदार पाहायला सुद्धा सहन होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा पीस टाईम असतो तेव्हा गुरु म्हणायचं, पीस टाईम असतो तेव्हा शरद पवारांची स्तुती करायची आणि वॉर टाईम असला की त्यांच्यावर अटॅक करायचा. या पद्धतीने ते धोरण त्यांनी आखलेलं दिसतं. अगदी सुरेश भटेवरा अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये मात्र जे नेमकं बोलले त्यातून एक वाक्य समोर आलं की नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत नाहीये. हा सुरेश भटेवरा यांचा निष्कर्ष आहे आणि या निष्कर्षामुळेच मोदींनी महत्त्वाच्या व्यक्तींवर थेट हल्ला करणं सुरू केलंय. मधु चव्हाण, आता तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. हे तुम्हाला पटतं का? यामध्ये माननीय सुरेश भटेवर यांचा अनुभव, त्यांची प्रगल्भता याचा मला पूर्ण आदर आहे. कारण त्यांच्या पण पत्रकारितेचा लिखाणाचा मी एक चाहता आहे. ते कदाचित त्यांना माहीत नसेल कारण वाचक कोण आहेत ते लेखकाला माहीत नसतं. लेखकाचे चाहते असंख्य असतात मी तुमच्या. परंतु तुमच्याबद्दल आदरपूर्वक मी असं सांगतो की माननीय शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठतेबद्दल, अनुभवाबद्दल कोणाला शंका नाही, त्याबद्दल कोणाचा दुमत नाही. परंतु आपण प्रेमापोटी त्या ठिकाणी त्यांना अधिक मार्क दिलेले आहेत त्याच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. मी आता माझ्या प्रेमापोटी माननीय पंतप्रधानांना जास्त मार्क देणार, ते स्वाभाविक आहे, इट इज बट नॅचरल. पण आपण म्हणतात तशी वस्तुस्थिती नाही आहे. आणि जर टीकाच होत असेल तर माझ्या मते, मी आता त्या तिहार जेलच्या कनेक्शनमध्ये वगैरे भटेवर साहेब जात नाही, माझ्याच मते पूर्ण आदर आहे. कारण मला माझी राजकीय उंची, राजकीय अनुभव, प्रगल्भता मान्य शरद पवार साहेबांइतकी नाही आहे हे मी मान्य ठेवून सुद्धा प्रवक्ता म्हणून काही मत मांडणं मला आवश्यक आहे, अपेक्षित आहे. शरद पवार साहेबांची काय विश्वासार्हता आहे हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जातीवादी कोण असतील तर माननीय शरद पवार साहेब. हा ब्राह्मण आलाय महाराष्ट्राचं भलं करायला, हे कोण बोललं? महाराष्ट्रामध्ये शेट्टींचं राजकारण कोण काढलं? अशासाठी मोदीजी बोलत असतील की शरद पवार साहेबांनी जी मोड बांधलेली आहे त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही की हे सगळे व्यक्तिगत कुटुंबाचं साम्राज्य निर्माण करणारे आहेत. पण मधुचा मूळ मुद्दा जो तिहार कनेक्शनचा आहे, तो तिहार कनेक्शनचा मुद्दा हा थोड्या वेळापूर्वी विद्या चव्हाण यांनी पण उपस्थित केला आणि त्या म्हणाल्या की जर पुरावे असतील तर कारवाई होऊ दे, जे चुकलं असेल ते होऊन जाईल, कारवाई करायची नाही आणि नुसतं धमकावण्यासाठी काही वाक्य वापरायची, हे शोभतं का? असा मूळ प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांचा. असं आहे की लक्षात घ्या, या निवडणुकीच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदरपासून किती हीन दर्जाची टीका सगळ्यांनी केलेली आहे. त्या माननीय एक दोन टीका तर आदरणीय शरद पवार साहेबांनी पण केलेल्या आहेत. आता यांनी पुरावा असल्याशिवाय तो तलवार बंद आहे का? मी हे म्हणत नाही, कारण मला पंतप्रधानांना माहिती असलेली माझ्याकडे नाही आहे, ते मी म्हणण्याचं धारिष्ट्य करणार नाही, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्यही करणार नाही आहे. कारण तलवार आणि असलेले आमचे त्यावेळेचे पटेल यांचं काय कनेक्शन आहे हे माननीय पंतप्रधानांना माहिती असेल, मला माहित नाही. मी उगाच इथे बेछूट बोलणार नाही. मूळ मुद्दा असा आहे की त्यांची महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गेल्या वर्ष 2 वर्षाचं राजकारण माननीय शरद पवार साहेबांचं पाहिलं तर जी त्यांच्या प्रगल्भतेतून राजकीय उंची ज्याचं वर्णन आता भटेवर साहेबांनी केले ते अपेक्षित नाही. कोणाची मूठ बांधतायत? शरद पवार साहेबांनी सांगावं की त्यांचं नेतृत्व हे आता एकत्र आलेले लोक स्वीकारणार आहेत का पंतप्रधान पदासाठी? पण मग मधु चव्हाण, आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादीची जास्त भीती वाटायला लागली आहे का? कारण महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर काँग्रेसविषयी कमी आणि राष्ट्रवादीविषयी जास्त बोलताना दिसतात पंतप्रधान. सांगतो, अगदी पिनपॉइंटेड प्रश्न आपण विचारलात.
त्याचं कारण महाराष्ट्रातली काँग्रेस आणि नेतृत्व या अस्तित्वातच नाहीये. जे काय त्या आघाडीचा म्हणजे एनसीपी असेल किंवा काँग्रेस, त्यांचे माननीय नेते शरद पवार साहेबच आहेत. त्यामुळे काय बोलणार अध्यक्षांबद्दल, माननीय अशोक चव्हाणांबद्दल? अगदी इथे लगेच हेमलता पाटील यांच्याकडून पुढचं उत्तर त्याच संदर्भातलं घ्यायचं आहे. हेमलता पाटील, आपला पक्ष अस्तित्वातच नाही अशा स्वरूपाचं एक खळबळजनक विधान केलं जात आहे भारतीय जनता पार्टीकडून. आणि तत्पूर्वी मात्र एक छोटीशी घोषणा करतो, तुम्ही उत्तर आवर्जून द्या. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या डॉक्टर नीलम गोऱ्हे चर्चेमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांचं स्वागत. आपण हेमलता पाटील यांना विचारतोय की त्यांचा पक्ष अस्तित्वात नसल्या संदर्भातलं वक्तव्य मधु चव्हाण यांनी केलंय. हेमलताताई, आपण बोला. नाही, मधु चव्हाणांचं हे वैयक्तिक मत आहे आणि भाजपच्या प्रवक्त्याच्या मताला किती किंमत द्यायची हा त्याचा विचाराचा प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रामध्ये अस्तित्वातच नाही आणि त्याचं उत्तर येत्या 23 मेला त्यांना मिळेल. त्या विषयावर मला आत्ता बोलायचं नाही आहे. आज मुख्य मुद्दा तुम्ही असा करा की शरद पवारांवरती मोदी का भडकतात आणि भडकतात हे स्पष्ट झालंय. वर्ध्याच्या सभेमध्ये अत्यंत खालच्या दर्जाचे आणि घरगुती आरोप ज्या पंतप्रधानांनी केले, त्याच नंतर कालच्या सभेमध्ये पण परत शरद पवारांच्यावरती जे आरोप केले, त्याच्या मागचं मला कारण असं वाटतं की शरद पवारांना ते स्वतः रायवल म्हणून समजायला लागलेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 10 दिवसापूर्वी पवार साहेबांनी जे विधान केलं की परत जर भारतीय जनता पक्ष निवडून आला तर मोदी हे देशाचे पंतप्रधान असणार नाहीत, हे त्यांचं जे विधान होतं ते मला असं वाटतं की मोदींना प्रचंड प्रमाणात मनाला लागलेलं दिसतंय. कारण स्वतःच्या प्रतिमेमध्ये इतका मशगूल असलेला नेता आणि आपण जर पंतप्रधान आणि कसं आहे की मी म्हणजे मोदी म्हणजेच देश, मोदी म्हणजेच सेना, असं जे काही समीकरण त्यांच्या पिलावलेली भक्तांनी केलेलं आहे आणि त्यामुळं मोदींना असं वाटतं की मी म्हणजेच देश आहे, मी म्हणजेच भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या सगळ्या संतापाच्या याच्यातून त्यांनी शरद पवारांवरती असं विधान केलंय. दुसरं मला असं वाटतं की प्रधान सेवक आणि अशा पद्धतीच्या कोणाच्या कौटुंबिक गोष्टीवरती बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. विकासाच्या मुद्द्याचं राजकारण घेऊन तुम्ही पुढे आले होते आणि विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही पंतप्रधान झाले होते. ज्या शरद पवारांची स्तुती तुम्ही बारामतीला जाऊन छाती फाटेसवर शरद पवारांची स्तुती केली होती, तो विकास न दिसता त्यांच्या घरामध्ये काय चाललंय असा उल्लेख करणं म्हणजे मोदी फ्रस्ट्रेट झालेले आहेत. आपण 2019 हेमलता पाटील, आपण ज्या वक्तव्यांचा वारंवार उल्लेख करता आहात त्या वक्तव्यांच्या संदर्भातल्या व्हिडिओ क्लिप्स आपण एकदा दाखवणार आहोत जेणेकरून चर्चा थोडी पुढे सरकेल. मी अशी विनंती करतो की वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी काय वक्तव्य केली होती ती आपण एकदा प्रेक्षकांना दाखवू आणि चर्चा पुढे नेऊ. शरद पवार, ये पवार साहब देश के सबसे वरिष्ठ और अनुभवी नेताओं में से एक रहे हैं और उनके विषय में कहा जाता है कि वो कोई भी काम बिना सोचे विचारे कभी नहीं करते हैं. एक समय था जब वो सोचते थे कि वो भी प्रधानमंत्री बन सकते हैं. उन्होंने ऐलान भी किया था कि वो चुनाव लड़ेंगे, लेकिन अचानक एक दिन बोले नहीं, मैं तो राज्यसभा में ही खुश हूं, मैं चुनाव नहीं लड़ूंगा. शरद पवार जी भी जानते हैं कि हवा का रुख किस तरफ है. शरद राव की उनकी एक समस्या ये भी है कि एनसीपी में इस समय बहुत बड़ा पारिवारिक युद्ध चल रहा है. पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है और स्थिति ये है कि पवार साहब के भतीजे धीरे धीरे पार्टी पर कब्जा करने के लिए सोगटी बिछा रहे हैं. इसी वजह से एनसीपी को टिकट बंटवारे में भी दिक्कत आ रही है. पवार परिवार के लोग इसी बात पर माथापच्ची कर रहे हैं कि कौन सी सीटों से लड़े और कहां छोड़ दें. तर पंतप्रधानांच्या या वक्तव्याच्या संदर्भात थोड्या वेळापूर्वी हेमलता पाटील यांनी केलेलं वक्तव्य होतं की नरेंद्र मोदी नैराश्यातून
अशी वक्तव्य करतायत. आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर नीलम गोरे, प्रवक्त्या शिवसेनेच्या आहेत. त्यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया घेऊ, कारण आत्ताच्या घडीला नरेंद्र मोदींविषयी चांगलं बोललं जातंय, ते शिवसेनेकडून सुद्धा. नीलमताई, पंतप्रधान निराश झाले आहेत, नरेंद्र मोदी निराश झाले आहेत, अशा स्वरूपाचा दावा काँग्रेसनं केलाय. मला असं वाटतं की आपण दोन त्याच्यामधली वस्तुस्थिती विसरतोय. एखाद्यास आपला महाराष्ट्राचा संदर्भ असल्यामुळे घडलं असेल. पहिलं म्हणजे नरेंद्रजी मोदी हे राहुल गांधी आणि काँग्रेसवरती रोजच टीका करत आहेत, कारण ते नॅशनल लेवलला जे का राष्ट्रीय स्तरावरती चर्चा होतात, मग अगदी पुलवामापासून ते आत्तापर्यंत पित्रोदांपर्यंत ताबडतोब त्यांनी ट्विट केलं, प्रतिउत्तर केलं, आव्हान दिलं. त्याच्यामुळे राष्ट्रीय स्तरावरच्या चर्चेमध्ये काँग्रेसचा दखल घेतातच आहेत ते. त्याच्यामुळे एका बाजूला काँग्रेसचा समाचार घेत असताना शेवटी राजकारणामध्ये हे पहा, निवडणूक ही पक्षांमध्ये आहे सगळ्या म्हटल्यावरती. NDA विरुद्ध UPA अशा पद्धतीचं एक वैचारिक द्वंद्व जनतेच्या समोर त्यातलं मांडणं, त्याच्यामधलं काय प्रतिपक्षाचे काय त्रुटी आहेत हे दाखवणं, हे पंतप्रधानांचं कर्तव्यच असतं. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की नरेंद्रजी मोदी देश पातळीवरती, मग अमितजी शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, सगळे बाकीची राजनाथ सिंह आणि इतर नेते मंडळी असतील, ही देशस्तरावरती काँग्रेसवरती टीका करतात. अगदी उद्धवजींनी सुद्धा ज्यावेळेला मुलाखत त्यांची झाली त्याच्यावरती सुद्धा त्यांनी म्हटलं की राहुल गांधींना अजून सुद्धा आकार उकार त्यांच्या नेतृत्वाला येत नाही असं दिसतंय. नाही, पण नीलमताई, मुद्दा असा होता की अचानक शरद पवारांवर वारंवार एका पाठोपाठ एक होणाऱ्या सभांमध्ये केली जाणारी टीका ही नैराश्यातून होतीये का? त्याबद्दल शिवसेनेचे निरीक्षण काय आहे? नाही, मला असं वाटत नाही. नैराश्याचा वगैरे काही विषय नाही आहे. एक संस्कृतमध्ये आमच्या श्लोक आहे आयुर्वेदामध्ये, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. याचा अर्थ काय आहे की जिथे जिथे धूर दिसतो त्याचा अर्थ कुठेतरी आग लागलेली आहे. तर त्यांच्या कुटुंबामध्ये जे सगळं नाट्य घडलं ते काही फक्त कौटुंबिक नाट्य नाही आहे. काय माहिती आहे का, लोकांना आपलं काहीतरी गुमराह करण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी बोलायचं म्हणून बोलण्याचा अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये. तर नाही, आता ऐकून घ्या पूर्ण. हे पण दोघांच्या मध्ये तिकिटाच्यासाठी स्पर्धा चाललेली आहे. इथे उभं राहायचं का तिथे उभं राहायचं याच्यावर जाहीर चर्चा होते. मग ज्या वेळेला इतर राजकीय कुटुंबांच्या मध्ये असा राजकीय संघर्ष होतो त्याची पूर्णपणाने अगदी गावभर चर्चा जर का होत असते, तर त्या एका दुसऱ्या कुटुंबामध्ये बोललं तर इतर लोक कसे खालच्या पातळीवर गेले. फेसबुक लाईव्हवरून ज्या वेळेला वेगवेगळे लोक लिहितात, मी तर नावही घेणार नाही कारण ती मुलं लहान आहेत. साहेब म्हणतात ते, उद्धव साहेब म्हणतात ते बरोबर आहे, पण ज्या वेळेला असं स्पष्ट दिसतं की राजकारणाच्या मध्ये काही मुद्द्यांच्या वरती ते पण तुमच्याकडेच मला सांगायला पाहिजे दुसरं की राफेलच्या संदर्भात शरदराव पवारांनी एका दुसऱ्या वाहिनीवर बोलले ते की नरेंद्र मोदींनी त्याच्यात काही पैसे घेतले असतील असं मला वाटत नाही, असं आधी पवारसाहेब बोलले होते. नंतर त्यांनी स्वतःचं विधान बदललं, त्यांची भूमिका बदलली, त्यानुसार समोरच्याची भूमिका बदलली. काय त्याच्यामध्ये एवढं त्याच्यामध्ये या संदर्भात आता विद्या चव्हाणांना आपण विचारणार आहोत. विद्याताई, नीलमताई गोरेंनी मांडलेली भूमिका अतिशय स्पष्ट आहे. त्या असं म्हणतायत की क्रमांक 1, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या नेत्यावर बोलायला लागलेले आहेत. त्यांचा विरोध हा स्वाभाविक आहे, कारण त्यांना जनतेत आपल्या विचारांची स्पष्टता द्यायची आहे, विरोधक स्पष्ट करायचे आहेत. दुसरा मुद्दा, पवारांचं घराणं हे काही छोटं मोठं घराणं नाही. त्या घराण्यात झालेल्या राजकीय स्पर्धेची चर्चा राजकारणातल्या प्रचारात होणं स्वाभाविक आहे आणि म्हणून ही चर्चा होती आहे. त्यांनी एक संस्कृतचं वचन वापरलं, तुमचं संस्कृतची कितपत वावड आहे मला माहिती नाही, पण मराठीत सुद्धा त्यांनी अर्थ सांगितला. त्या म्हणाल्या जिथं जिथं धूर आहे तिथे कुठेतरी आग असू शकते. नाही, मला हे म्हणायचंय की नरेंद्र मोदींच्या देहबोलीतनं त्यांचं नैराश्य आता दिसायला लागले लोकांना. त्यांना पूर्वीच्या 2014च्या सभा बघितल्या आणि आजच्या सभा बघितल्या तर आपल्याला त्यातला फरक जाणवेल की नरेंद्र मोदींनी जी आश्वासनं दिली होती लोकांना, त्या म्हणजे वर्ध्याच्या सभेमध्ये तर लोक जी बसली होती ती काय पवार साहेबांवर किंवा त्यांच्या कुटुंबांवरची टीका ऐकायला आलेले नव्हते ना. त्यांना असं वाटलं होतं की 14ला जे आश्वासनं दिली त्यानंतर आता काय आश्वासनं देणार आहेत किंवा आता आमच्या पदरात काय पडणार आहे, परंतु त्यांच्या पदरात निराशा पडलेली आहे पूर्णपणे. पण मग कारण ह्याच्यामध्ये पवार साहेबांवरती जी टीका झाली, आता मगाशी पण मला आलेल्या लोकांना पवार साहेबांवरची टीका अपेक्षित नव्हती का? नव्हतीच. कशाला कोणाची टीका ऐकायला अपेक्षित
नसावी का टीका अपेक्षित नसावी? एक पंतप्रधान पदावर बसलेला माणूस आपल्यासाठी आता ह्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये तेच ऐकायला आले होते लोक, पवार साहेबांवरची टीका ऐकायला आले. नीलमताईंना जास्ती माहिती, मला माहित नाही. 15-15 लाख रुपये आमच्या अकाउंटमध्ये जमा होणार, किंवा आता गॅसचं सिलेंडर आता 900 ते 1000 रुपये का झालं, पेट्रोल डिझेलचे भाव का वाढले, महागाई एवढी मोठी का झाली, हे लोक बेरोजगारीचे प्रमाण एवढं का वाढलेलं आहे, हे प्रश्न लोकांच्या काहीतरी उत्तरं मोदींकडनं अपेक्षित होती, पण ती त्यांनी दिलेली नाहीये. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं की ते विकासावर बोलायच्या ऐवजी पवारांवर बोलत राहिले आणि समोरच्यांना पवारांबद्दल ऐकायचं नव्हतं. हेमलताताईंनी ते अगदी बरोबर सांगितलं की मागे पवार साहेब जे म्हणाले की भाजपची सत्ता आता केंद्रात येणं कठीण आहे आणि आली तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील. अगदी या मुद्द्यावर मला मधू चव्हाणांना चर्चेत सामील करायचं आहे, कारण हा विषय बऱ्यापैकी संवेदनशील झालाय. विद्याताई, आपण मधू चव्हाणांना पटकन विचारू. मधुबाई, हेमलता चव्हाण यांचं एक वक्तव्य आहे आणि त्या असं म्हणाल्या होत्या, हेमलता पाटील, माफ करा, हेमलता पाटील असं म्हणाल्या की शरद पवारांनी आपल्याकडून एक भविष्यवाणी केली. ती भविष्यवाणी होती, जरी सरकार भाजपचं आलं, एनडीएचं आलं, तरी मोदी पंतप्रधान नसतील. ही गोष्ट जास्त झोंबली आहे. असं आहे की कोणी कोणाच्या वक्तव्याचा अनुमान निष्कर्ष काय काढायचा हा त्याच्या त्या ठिकाणी प्रश्न आहे. एखादं वक्तव्य, आता तुम्ही सांगताय त्या ठिकाणी विद्याताई, तुम्ही खालून वर आलेल्या कार्यकर्त्यात अतिशय कष्टातून तुमचं नेतृत्व उभं राहिलंय. तुम्ही काय बेछूट बोलू नकात ना. आणि ज्या वेळेला तुम्ही शरद पवार साहेबांचं आणि बाकीच्यांचं मोदींचं बोलता, आता ज्यांना तुम्ही पंतप्रधान करायला निघालेले आहात ते राहुल गांधींचं एका ठिकाणी काल भाषण ऐकलं. मोदी पंतप्रधान आणि समोरच्याकडून वधवून घेतात, चोर है, चोर है, चोर है. हे कुठली हीनता आलेली आहे? कोणाला शिकवता राजकीय प्रगल्भता? नंबर 2, विद्याताई, आपल्याबद्दल मला एक सामाजिक कार्यकर्त्याचा आदर आहे. 15 लाखाचा एक तरी त्या ठिकाणी व्हिडिओ दाखवा. हात जोडून विनंती आहे, खोटा प्रचार करू नका. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय ते 15 लाखाचं 13 नोव्हेंबर 2013 ऐका, म्हणून तुमच्या अध्यक्षांनी स्पष्टीकरण केलंय. जुमला ऐका ताई, चुनावी जुमला नाही. अहो ऐका हो ताई, तुम्ही ऐकत नाही का? मी तुमच्यामध्ये बोलतो का ताई? मी तुमच्यामध्ये बोललो का एकदा तरी? चर्चेची तुम्ही त्या ठिकाणी पातळी चांगली ठेवता, आजही ठेवा ना. त्या 13 नोव्हेंबर 2013 छत्तीसगडमध्ये रांकेर नावाचं गाव होतं, तिथे सभा झाली. माझ्याकडे क्लिप आहे, मी त्या ठिकाणी माझे मित्र प्रसादला सांगतो की दाखवा. ते म्हणाले या देशातला परदेशात एवढा पैसा चोरून नेलेला आहे, तो जर भारतात आणला तर मधुबाई, हा विषय याही पूर्वी मांडून झालेला आहे. मला प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. जो हेमलता पाटील यांनी निरीक्षणा स्वरूपात आक्षेप नोंदवला की आपलं पंतप्रधान पद डळमळीत झालंय, या भीतीपोटी या गोष्टी होत आहेत का, त्याच्यावर कृपया खुलासा करा, कारण वेळेची मर्यादा आहे, मला थांबवावं लागेल अन्यथा आपल्याला. एक तसूभर सुद्धा त्या निराशेपोटी बोलत नाहीत. कारण 23 तारखेला दुपारी 12 वाजता या देशातल्या जनतेला कळणार आहे की जे मतलबी लोक एकत्र आलेत, आणि होय राग काय तो ते लोक एकत्र आलेत, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान या देशाचे मोदीच होणार आहेत. त्यामुळे निराशेपोटी काही नाही. आम्हाला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की या बेजबाबदार लोकांचं नेतृत्व शरद पवार साहेबांसारख्या माणसांनी, प्रगल्भ माणसांनी करावं, याचं वाईट आम्हाला सगळ्यांना वाटतंय. अगदी आपला मुद्दा लक्षात येतो. विद्याताईंना बोलायचंय, ब्रेकवर जाण्याच्यासाठी मी 30 सेकंदाचा वेळ त्यांना देतो. विद्याताई, कृपया वेळ खुलासा करायचा आहे. ते जे म्हणाले की पंतप्रधान पद पवार साहेबांना पाहिजे, मी तुम्हाला पुन्हा एकदा निक्षून सांगते, पंतप्रधान पद पवार साहेबांना हवंय असं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पवार साहेबांनी कधीही म्हटलेलं नाही. राष्ट्रवादीतले काही नेते म्हणतात, विद्याताई तुम्ही नाकारू नका. ऐका ना, ज्यांच्या सीट जास्ती असतील त्यांचं होतील, पवार साहेबांनी सुद्धा स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि पवार साहेबांना पंतप्रधान पदाची गरज नाही. एका देशातल्या एका सर्वोच्च स्थानावरती पवार साहेबांसारखा सर्व ज्ञान असलेला आणि चांगला काम करून दाखवलेला, जे मुख्यमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, कृषी मंत्री असतील, यांनी करून दाखवलं, अशा माणसाची देशाला गरज आहे. पवार साहेबांना गरज नाहीये. हे मी पुन्हा या चॅनलच्या माध्यमातून सांगते.
का देशाला पवार साहेबांची गरज आहे? हिणवून कोणी बोलू नये. पवार साहेबांना कसलीही गरज नाहीये. त्यांना जे जे पद पाहिजे ते त्यांनी मिळालेले आहेत आणि त्या पदाचा उपयोग त्यांनी देशासाठीच केलेला आहे, कृषीसाठी केलेला आहे, संरक्षण मंत्रालयासाठी केलेला आहे, मुख्यमंत्री असतानाही केलेला आहे. अगदी विद्याताई, जाहिरातीचा ब्रेक घेण्याची वेळ जवळ येते, माफ करा मला आपल्याला थांबवावं लागतं. मात्र विद्या चव्हाण यांनी निक्षून सांगितलंय की शरद पवारांना पंतप्रधान होण्याची आस नाही. ही सगळी राजकीय चर्चा होती, पण आता पुढच्या भागात, रोखोकच्या दुसऱ्या भागात आपण ही चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रात येऊन शरद पवारांवर चर्चा करायची, शरद पवारांवर टीका करायची, ही भाजपची आणि राष्ट्रवादीची मॅच फिक्सिंग आहे का? तेव्हा रोखोकचा पुढचा भाग चुकवू नका. नमस्कार, रोखोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर का चिडले आहेत, का भडकलेले आहेत. आपण या भागाची सुरुवात करणार आहोत सुरेश भटेवरा यांच्यापासून. ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि पवार तसंच पवार घराणं आणि पवारांचं राजकारण त्यांना फार जवळून माहिती आहे. तेव्हा भटेवरे साहेब, मी जो प्रश्न ब्रेकवर जाण्यापूर्वी केला होता तो पुन्हा एकदा करतो आणि तुम्ही त्याच्यावर आपलं मार्गदर्शन करा. ही काँग्रेस आणि म्हणजे अर्थातच राष्ट्रवादीचाही त्यात भाग होता, पण काँग्रेसला वगळून भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी बरोबर मॅच फिक्सिंग केल्याचा हा परिणाम आहे का, की महाराष्ट्रात येऊन अधिकाधिक टीका शरद पवारांवर केली जाते? आता मॅच फिक्सिंगचा जो शब्द तुम्ही वापरलेला आहे तो काही मला डायजेस्ट होत नाही. याचं कारण, जर 4 वेगवेगळे पक्ष मैदानात असते आणि त्याच्यात असं काही झालं असतं तर या विषयाला कदाचित या विषयाचा जन्म झाला असता. आता 2 आघाड्या समोरासमोर आहेत. जिथे काँग्रेसचा उमेदवार आहे तिथे राष्ट्रवादीचा नाही, जिथे राष्ट्रवादी आहे तिथे काँग्रेस नाही, जिथे भाजप आहे तिथे शिवसेना नाही, जिथे शिवसेना आहे तिथे भाजप नाही. त्याच्यामुळे मॅच फिक्सिंग पुरता जर विषय आपण लक्षात घेतला तर त्या आरोपात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. आता या ठिकाणी मधू चव्हाणांनी मग जे काही शरद पवारांच्या बाबतीत मी बोलल्यानंतर बोलले त्याच्याकडे मी येतो. एक तर असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाणांच्या कालखंडापासून आजपर्यंत एक सभ्यतेचं वातावरण आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतात, धोरणांवर टीका करतात, पण निवडणूक झाल्यानंतर राज्य म्हणून सगळे पक्ष एकमेकांना सांभाळून काम करतात. हे सूत्र यशवंतराव चव्हाणांनी जे ठेवलं होतं ते शरद पवारांनी पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात मंत्री असताना चालू ठेवलं आणि तीच परंपरा भाजपचे नितीन गडकरी आता केंद्रामध्ये राबवताना दिसतात. तर हे महाराष्ट्राचं मूळ कल्चर आहे. इथे व्यक्तिगत टीकेला थारा नसतो. नाही, पण मग या सर्व पार्श्वभूमीवर आपण जर राष्ट्रवादीची उमेदवारीची यादी बघितली सुरेश भटेवरा, तर त्या यादीमध्ये काही ठिकाणी प्रतिस्पर्ध्याच्या समोर चांगले उमेदवार देण्याची शक्यता असतानाही कमजोर किंवा बहुतेक वेळेला टक्कर न देऊ शकतील असे उमेदवार दिल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणून हा मॅच फिक्सिंगचा विषय जास्त चर्चेला येतो, जेणेकरून काँग्रेस आपोआप प्रचारातून चर्चेतून बाजूला व्हावी हे ठरवून केलं जातंय का? नाही, मला असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की ते उमेदवार कच्चे आहेत वगैरे हे निकालामध्ये ठरेल. आज आपण त्याच्याबद्दल इतक्या लवकर भाष्य करणं जरा मला वाटतं प्रीमॅच्युअर होईल. मगाचं मी बोलत असताना मधू चव्हाणांच्या त्यांनी शरद पवारांच्या बाबतीत जो एक आक्षेप नोंदवला किंवा कॉमेंट केली की त्यांच्या विश्वासार्हतेचं काय. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी काढला, त्याच्यानंतर अनेक वेळा अशी चर्चा झाली की भाजप आणि शरद पवारांचं काही मॅच फिक्सिंग आहे का. ही चर्चा 1999 पासून 2019 पर्यंत अनेक वेळेला झालेली आहे. पवार कुठेही गेले नाहीत. 1999 पासून ते 2019 म्हणजे आता साधारणपणे 20-22 वर्षाचा कालखंड झाला राष्ट्रवादी काँग्रेस निघून. ते सत्ताधारी, मग ते वाजपेयी असतील किंवा मोदी असतील, भाजपच्या विरोधातच त्यांचं राजकारण झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा फडणवीस सत्तेवर आले तेव्हा अनकंडिशनल पाठिंबा राष्ट्रवादींनी जेव्हा दिला, म्हणजे प्रफुल्ल पटेलांनीच तो जाहीर केला होता की सरकार, आता निवडणूक झाली आहे ना, 4 पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढले तर एक सरकार तर स्थापन होऊ द्या म्हणून त्यांनी घोषणा केली. त्या घोषणेच्या वेळेला पण हा आरोप झाला होता. पुढचं राजकारण काय झालं तर शरद पवारांनी काही बोलण्याच्या अगोदरच
शिवसेनेने काही काळ जाऊ दिलं आणि नंतर सरकारमध्ये सहभागी झाले. नाही, आता मला वेळेच्या मर्यादेपोटी सुरेश भटेवर आपल्याला थांबवावं लागतंय. मात्र एक तपशील तुमच्याकडून सुटलाय, तेवढ्याची फक्त आठवण करून देतो. राष्ट्रवादी काँग्रेसनी राज्यात राजकीय स्थिरता असावी म्हणून सरकार स्थापन करायला पाठिंबा भाजपला दिला, हे बरोबर आहे. पण विधानसभेत सुद्धा मतदानातून बाहेर पडून एक प्रकारे आकडेवारीच्या गणितात भाजपला मदत केली होती, कारण त्यांनी विश्वासदर्शक ठरावापासून बहिष्कार टाकून भूमिका वेगळी घेतली होती. विद्या चव्हाण आपल्या बरोबर आहेत. विद्याताई, हा जो एक राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे की हे सगळं काही ठरवून चाललेलं आहे, तुमच्या पक्षाची अधिकृत भूमिका काय? नाही, मला हे सांगायचे 2 मुद्द्यांवर मला बोलायचं आहे. एक तर विश्वासार्हता जे चव्हाण मगाशी म्हणाले, त्या भाजपवरतीच विश्वासार्हता आहे काय? कारण त्यांच्यातले रथी महारथी आणि जे गुरु लोक होते त्यांना सगळ्यांना त्यांनी ज्यांनी भाजपला मोठं केलं त्यांना सगळ्यांना अडगळीत टाकून दिलेलं आहे. त्यामुळे विश्वासार्हता कोणाची आहे ते बघायला लागेल पहिल्यांदा. आणि दुसरं म्हणजे टीका जी करतात ते आलतू फालतू कोणीही लोक स्वतःला मोठं होण्यासाठी पवारसाहेबांवर टीका करतात. आणि मला त्याचं एक आश्चर्य वाटतं. पवारसाहेबांचं नेहमीच आश्चर्य, मी अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना फार जवळून बघितलेलं आहे, पण मला असं वाटतं पवार साहेबांचं ते आश्चर्य, ते आपल्यावरती टीका करणाऱ्याला कधी उत्तर देत नाही किंवा त्याचं स्पष्टीकरण करणं त्याच्यात वेळ घालवत नाही. कारण त्यांच्याकडे रोजची कामं येणारी आणि रोजचा लोकसमूह इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत आणि त्यांना ती कामं हातावेगळी करायची असतात. आणि तुम्ही मगाशी जो केला की राष्ट्रवादीने मुद्दामून कमकुवत उमेदवार उभे केलेत, ही काय कसली निवडणूक आहे? ही लोकसभेची सगळ्यात मोठी निवडणूक आहे. आणि अशा प्रकारे अटीतटीचा सामना होत असताना तुम्ही अशा प्रकारे राष्ट्रवादीवरती आरोप करणं हा अगदी बिनबुडाचा आहे. आणि कुठलाही आमचा उमेदवार कमकुवत वगैरे असलेला नाहीये आणि आम्हाला ह्याच्या पुढे जिंकण्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि भाजपला ती संधी नाहीये. आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या या नात्यानं मिनिटात बोलते. हेमलताताई जे मगाशी बोलल्या की काँग्रेस कुठे आहे किंवा म्हणजे हेमलताताईंना प्रश्न विचारण्यात आला, तर 5 राज्यांमध्ये भाजपच कुठेही नव्हतं, काँग्रेस का कुठे नव्हतं. म्हणजे काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची आणि महाआघाडीची परिस्थिती इतकी चांगली आहे की मोदींना जे नैराश्याने ग्रासलेलं आहे आणि ते जे पवार कुटुंबियांवरती वाटेल ते टीका करत सुटलेले आहेत, ज्यांना स्वतःचं कुटुंब नाही, ज्यांनी कधी गुरूंचा म्हणजे सन्मानही केला नाही, अडवाणींचंच मी उदाहरण देईल. तुमचं हे वाक्य सन्मानजनक आहे का विद्याताई? मनापासून उत्तर द्या. म्हणजे सन्मानाची अपेक्षा कुटुंब नाही, ही सार्वजनिक चर्चा असू शकते. नाही, म्हणजे जेव्हा तुम्ही पवार साहेबांच्या कुटुंबावर बोलू शकता तेव्हा आम्हाला राजकीय घटनाक्रमावर बोलले असावे. बिलकुल नाही. तुम्ही जे मगाशी मोदींचं दाखवलं ते पुन्हा एकदा दाखवा पाहिजे. तर इतक्या घाणेरडे प्रकारे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एका पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने वेळेची मर्यादा आहे, माफ करा, मला आपल्याला थांबवावं लागतंय. हेमलता पाटील, आपण कृपया पटकन यावर बोलावं. नीलम गोऱ्हे आणि मधू चव्हाण हे सुद्धा चर्चेत सहभागी होणार आहेत. नाही, मला महत्त्वाच्या विषयावर मगापासून बोलायचं होतं की नीलमताईंनी जो मुद्दा मांडला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसच्या बरोबर आहे, त्यामुळे राष्ट्रवादीवर टीका करणं हे योग्य आहे किंवा त्यामुळे पंतप्रधानांनी अशा पद्धतीने टीका केली असेल. इथं मला एकच मुद्दा महत्त्वाचा मांडायचा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे, तशीच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. परंतु आपण टीका करताना विकासाच्या मुद्द्यावर टीका न करताना प्रधानसेवक या ठिकाणी येऊन जर अशा पद्धतीची टीका करत असतील, राहुल गांधींचं उदाहरण ते सुसंस्कृतपणा म्हणजे काय असतं, यत्र यत्र वन्नी तत्र तत्र धुमा तुम्ही म्हटले, परंतु प्रत्येक राजकीय घराण्यात थोडाफार सत्तेसाठी संघर्ष आहे, प्रत्येकाला सत्तेच्या फळाची आता आस लागलेली आहे. परंतु शरद पवारांच्या घराण्याच्या बाबतीत मी तो संघर्ष आज तागायत बघितलेला नाहीये. आणि असं असताना पंतप्रधानांनी शरद पवारांच्या घराबद्दल असं वक्तव्य करणं, राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आलेले आहेत, जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी महाराष्ट्रामध्ये सभा घेतलेल्या आहेत, शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची आघाडी युती असताना सुद्धा राहुल गांधींनी शिवसेनेच्या वैयक्तिक बाबतीत म्हणजे त्यांच्या घरातल्या मतभेदाबद्दल एक शब्दही आज तागायत उच्चारलेला नाही. याच मुद्द्यावर खरं तर तुम्ही चर्चा आणली, त्याबद्दल धन्यवाद हेमलता पाटील. आपण या निमित्तानं आता नीलमताईंना विचारणार आहोत. नीलमताई, सर्वसाधारणपणे अशी प्रतिक्रिया उमटते आहे आता जनमानसात आणि एका प्रेक्षकानेही आता ब्रेकच्या दरम्यान फोन करून आम्हाला कळवलं की शिवसेना आणि भाजपच्या पारिवारिक मुद्द्यांवर चर्चा टाळली जात असताना शरद पवारांच्या कौटुंबिक मुद्द्यांवर चर्चा राजकारणात का व्हायला लागली आहे आणि हे कितपत योग्य आहे? मला पहिली गोष्ट काय सांगायची आहे की आपल्या भगिनी आहे त्या दोघी मैत्रिणी पण म्हणायला हरकत नाही आहे, पण एक व्यक्ती ज्याला कुटुंब नाही आहे, समजा
तर ती कुटुंब नाही, हा त्या व्यक्तीचा दोष आहे नाही हे ठरवायला कोण आपण सुप्रीम कोर्ट आहोत का सगळेजण? आपण एक व्यापकरित्या सामाजिक सुसंस्कृत लोक आहोत असं म्हणत असू. त्यांच्या संख्येचा विचार करायचा झाला तर ज्यांचे 10 खासदार सुद्धा नाही आहेत त्यांनी आता दोघी जणी थोडं सारा सेन्सिबली वागा असं मला सांगायचं आहे. खूप मला करुणा यायला लागली, तुमची दया येते ज्या पद्धतीच्या लेव्हलला. नाही दया करू नका आणि सेन्सिबल वगैरे आम्हाला शिकवू नका. हे असं तुम्हाला भुंकण्यासाठी नेमलंय का पक्षाने तुमच्या? तुम्ही विचारच चर्चा करणार नसाल तर मला ही उभं आणणारी चर्चा वाटते तुमची. कारण प्रश्न असा आहे, हे पहा असं या तिघींच्या समोर आम्ही तुमच्या समोर मी अशा आवाजात ओरडणार नाही. नाही, माझंही तेच म्हणणं होतं. मी मगाशी विद्याताईंनाही म्हणालो, हेमलता पाटील आणि विद्या चव्हाण दोघांनाही विनंती आहे. नीलमताई मगाशी बोलत असताना शांतपणे तुम्ही बोलत असताना त्या ऐकत होत्या. बोलल्या की 10ही खासदार ज्यांचे निवडून येऊ शकत नाही ते मोदी लाटेमध्ये यांचे 18 आले, आता 8 सुद्धा येणार नाही. हा राजकीय विषय आहे. तुमचा मुद्दा हा वैयक्तिक जात होता, मी त्याच्यावर मगाशी आक्षेप नोंदवला. आपण आता नीलमताईंना बोलू देऊया. तुम्ही अत्यंत खालच्या पातळीवरचं वळण देता आहात. तुम्ही न बोलू देता दोघी वस्कन अंगावरती धावून येताय. म्हणजे सामान्य स्त्रिया सुद्धा अशा बोलत नाहीत एकमेकीशी. खरोखर मला लाज वाटते तुमच्या दोघींच्या वर्तनाची, हे मी सांगते. दुसरं, नरेंद्र मोदींचं कुटुंब नाहीये हा त्यांचा दोष आहे, हा तुम्ही शिक्का मारणार आहात त्याच्यावरती जे आहे ते. तुम्हाला ते वाटत नाहीये. आणि 8 खासदार ज्या पक्षाचे आहेत, ऐकून घ्या आता पूर्ण, ऐकून घ्या पूर्ण, रडीचा डाव खेळू नका नाही तो रुमाल काढून ठेवा डोळे पुसायला. ज्यांचे 8 खासदार आहेत आणि ज्याच्या मागे 272 खासदार आहेत त्याला फालतू म्हणता तुम्ही. ही कुठली बोलायची पद्धत झाली आहे तुमची वागण्याची आणि चर्चेची? हे पहा, मला एक सांगायचं स्पष्ट, पंतप्रधानांनी टीका केली, राजकारणामध्ये सगळ्यांवर टीका केली जाते. तुम्ही नरेंद्र मोदींवर गप्पा बसा आता आजी 2 मिनिटं. नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका तुम्ही करताय. शरद पवारांनी तुम्हाला दिसली नसेल पंतप्रधान पदाची त्यांची मनीषा आहे की नाही, बाकीच्यांना जर का दिसली आणि त्यांनी टीका केली त्याच्यात काय एवढं घोडं मारलं? हे पूर्ण कांगावा करून लोकांची दिशाभूल करायची. अरे जे काम केलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ते मांडत असताना 80% काम सांगितलं आणि 10% टीका केली तर तुम्ही या पद्धतीने कांगावा करताय. तुम्हाला काय वाटतं बघणारे लोक महामूर्ख आहेत, ऐकणारे? मुद्दा असा आहे, काही देहबोली वगैरे बदललेली नाहीये. अजून पुढच्या सभा व्हायच्या आहेत, लक्षात ठेवा. अगदी नीलमताई, मी विनंती करतो आपल्याला, आपण आपला राग थोडा नियंत्रित करा. तुमच्या भावना लक्षात आल्या आहेत. इथे विद्याताईंना त्या संदर्भात बोलायचं आहे. मी नीलमताईंना विनंती करतो, नीलमताई कृपया थोडासा आपला राग नियंत्रित करा. आपल्या भावना इथं मांडल्या तर गेल्याच आहेत. मधू चव्हाण, आत्ताच्या घडीला मी चर्चेत तुम्हाला आता सहभागी करणार नाही कारण एकतर वेळेची मर्यादा माझ्या हातून जाते. पण तरीही एक शेवटची संधी आपण पटपट देणार आहोत. हेमलता पाटील आणि विद्या चव्हाण यांना मी 30 सेकंदापेक्षा जास्त आपल्याला अनुमती देऊ शकत नाही. विद्या चव्हाण, पटकन आपली भूमिका मांडा. नाही, एक मिनिट. आता नीलमताईंनी अगदी फार मोठा पुळका आलाय त्यांना. आता इतक्या दिवस सामनाचे एक लेख काढून बघा. तुम्ही स्वतः तुमचे उद्धव ठाकरे, आम्ही इतके दिवस 25 वर्ष सडलो मोदींवरती आणि त्या अमित शहांवरती, अफजल खान, अशा स्वरूपात आम्ही तर एवढी पातळी गाठलेली नाहीये. आम्ही कधीच आमची पातळी सोडलेली नाही. नीलमताई, कृपा करून पातळी शिकण्याची वेळ तुमच्याकडनं आणि शिवसेनेकडनं माझ्यावर आणू नका. ठीक आहे विद्याताई, माफ करा, मला थांबावं लागतंय. हेमलता पाटील, 30 सेकंद आपल्याकडे आहेत. कृपया 30 सेकंदाची मर्यादा ओलांडू नका. नाही, आता नीलमताई जे बोलल्या तर नीलमताईंनी माझ्यावरती पण आरोप केले. पण सगळ्यात पहिल्यांदा आणि माझी संपूर्ण चर्चा तुम्ही ऐका आणि नीलमताईंना ऐकवा. मी कुठेही पंतप्रधानांच्या वैयक्तिक बाबतीत किंवा त्यांच्या घरातल्या कौटुंबिक बाबतीत एक शब्दही बोललेले नाहीये आणि ती माझ्या पक्षाची संस्कृती नाही. मी ते बोलणार नाही कारण पंतप्रधानांबद्दल बोलायला मला हजारो विषय विकासाच्या गोष्टीवर आणि त्याच गोष्टीवरती मी बोलेल. मला माहित नाही नीलमताई माझ्यावरती का भडकल्या आणि तुम्ही असे चुकीचे आरोप करू नका. मी उलट असं म्हटलं की शिवसेनेमधले कौटुंबिक जर वाद असतील तर त्या संदर्भामध्ये राहुल गांधींनी आज तागायत एकही विधान केलेलं नाही हे मी बोलले. बाकी पंतप्रधानांच्या घरातली बोलायची मला गरज नाही आणि ती माझी संस्कृती नाहीये. धन्यवाद हेमलता पाटील, आपण आपली भूमिका मांडली. त्यासाठी आपण जाता जाता झी24तासच्या 24तास.com या वेबसाईटवर नेटिझन्ससाठी केलेला एक पोल पाहणार आहोत. वेळेची मर्यादा आपण ओलांडलेली आहे हे लक्षात ठेवतोय. काँग्रेसला वगळून भाजपच्या प्रचाराचं चित्र राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असं जाणीवपूर्वक निर्माण केलं जातंय का? 76% लोकांना होय असं वाटतंय, 24% लोकांना नाही असं वाटतंय. आज या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलो असताना आपापल्या पद्धतीनं राजकारण्यांनी आपली भूमिका मांडली आणि त्याच्यावरचं निरीक्षण सुरेश भटेवरा या ज्येष्ठ पत्रकारांनी मांडलं. मुरंबी राजकारणाच्या खेळ्या या विचारपूर्वक खेळलेल्या असतात. मनात आलं
ते बोलून गेले असं सहसा त्यांचं होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांना लक्ष करण्यामागे पुढच्या राजकारणातली कुठली दिशा दडली आहे हेही लवकरच स्पष्ट होईल. आज रोखठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.